तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकणार आहोत. जिरे छान तडतडू द्यायचे. आणि चिरलेली मिरची टाकणार आहोत. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा एकदम बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत. आता कांद्याला एकसारखा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतला गेल्यामुळे तो नंतर भाजीमध्ये छान मेल्ट होतो आणि त्याने भाजीला छान थिकनेस येते. आता आपण याच्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात. टोमॅटो प्युरी साईडने तेल सुटेपर्यंत छान परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि पाव चमचा गरम मसाला पावडर टाकणार आहोत. त्याचबरोबर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला 15 ते 20 सेकंदासाठी छान परतून घेणार. आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेली चवळी टाकून घेऊयात. आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. तर मीठ आपण चवळी शिजवताना पण टाकलेलं होतं, तर तुम्ही एकदा टेस्ट करून नंतरच याच्यामध्ये मीठ टाकून घ्या. उकळी आली की आपण गॅसची फ्लेम एकदम मंद करून साधारण 5 ते 6 मिनिटं आपण याला शिजवून घेणार आहोत. आता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद